यंदा रथसप्तमीचं व्रत आणि उपवास हे आपल्याला 25 जानेवारीपर्यंत करायचं आहे. 19 तारखेला हा उपवास 7 दिवसांचा सूर्यनारायणाचा सुरू होत आहे. ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं आहे त्याचे काही नियम आहेत. तर हे व्रताचे नियम अगदी साधे सोपे आहेत आणि हे व्रत जर केलं तर ते अजन्म पाळायचा संकल्प करायचा. मध्येच हे व्रत सोडलं जात नाही किंवा मग 2 किंवा 3, 5 वर्ष असा संकल्प करायचा हे व्रत करणार म्हणून. ज्यांना कायमस्वरूपी करणं शक्य आहे त्यांनी जरूर करावं, कारण यामुळे आपल्या परिवारातील सगळ्या सदस्यांना आरोग्य, मान सन्मान, प्रत्येक कामामध्ये यश लाभतं. म्हणून घरातल्या गृहिणीने जरूर हा उपवास करावा. सूर्याची पूजा करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या उपवासामध्ये मीठ आणि तिखट चालत नाही. सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, शक्यतो 9 वाजेपर्यंत पूजा करायची आहे. दिवसभर उपवास धरायचा आहे. अधिक माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्या.